नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मेव्याचे लड्डू बनवणार आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट्सचे लड्डू बनवणार आहोत। ते फार ताकदवर असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये खाल्ल्याने कंबरदुखी वगैरे सगळ्यांना आराम होतो आणि ब्रेन पण चांगला चालतो। या लाडूला बनवणं फार सोपी आहे आणि फार सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। त्याला आपण प्रेग्नन्सीमध्ये पण खाऊ शकतो, प्रेग्नन्सीमध्ये नाही, बाळ झाल्यानंतर खाऊ शकतो। चला आता आपण रेसिपी बनवायला सुरू करूया। सर्वप्रथम लागणारी सामग्री आपण सर्व काही 100 ग्राम घेतलेला आहे। काजू, बदाम, अक्रोड, मकाना, मकानाला छान फ्राय करून घेऊया। ते पण आपण 100 ग्राम घेतलेले आहेत आणि आपण असली घीमध्ये, असली तूपमध्ये ते फ्राय करूया। जास्त फ्राय करायचे नाही फक्त। आणि खारीक आपण 100 ग्राम घेतलेली आहे, ती पण फ्राय करून घेऊया। त्याला छान फोडलेलं आहे, त्यामधले बीज सुद्धा काढलेले आहे। आता आपण खारीकला पण फ्राय करून 1 चमचा घी टाकलं तरी पण होईल। आणि यामध्ये 100 ग्राम काळा मनुका, 100 ग्राम बदाम, 100 ग्राम काजू हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। अक्रोड पण, पिस्ता पण, हे सर्व 100 ग्राम घेतलेलं आहे। 100 ग्राम घेतलेलं आहे। त्यामध्ये आपले 50 लाडू बनतात। आपण त्याला छान फ्राय करून घेऊया। आपण आता त्याला छान फ्राय करून घेऊया, जास्त वेळ फ्राय करायचं नाही। पण आणखी त्यामध्ये जायफळ पण टाकायचं, अर्धा जायफळ असला तरी पण चालेल। आणि विलायची घ्यायची 10, त्याला छान त्याचे शिलटे काढून घ्यायचे। हां, त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं, सर्व एकत्र फ्राय करून घ्यायचं। बघा, या पद्धतीने छान तूप टाकून फ्राय करून घ्यायचं। यामध्ये हे जास्त सामग्री आहे, तर 3 चमचे तूप घालायचं। हे बघा, याला म्हणतात अंजीर। अंजीर मी जास्त घेतलेले नाही आहे, 2-3च पीस घेतलेले आहेत आणि 10 विलायची घेतलेली आहे। हे आपलं जायफळ आहे, याला आपण किसून घेऊया। तुम्हाला वाटेल तर बारीक करून घ्यायचं, जसं वाटेल तसं करायचं। याला पण तूपमध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं। हे बघा, या तरीकेने। आणि मिक्सीमध्ये ही सर्व सामग्री छान बारीक करून घ्यायची आहे, दरदरी। थोडं थंड झालं की छान मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं, दरदर पिसायचं छान। बघा, पिसलेला आहे गूळ बारीक करून घ्यायचा। एवढ्या सामग्रीला अर्धा किलो गूळ भरपूर होतो। आणि गूळमध्ये थोडंसं तूप घालायचं, 1 चमचा। आणि मग कढई ठेवायची, कढईमध्ये तूप टाकायचं, गूळ टाकायचा, आणखी थोडं होऊ द्यायचं। मग तो गूळ आपोआप पिघलतो, बघा याप्रमाणे। आणि मग थोडंसं हलकंसं पाणी टाकून घ्यायचं। ही बघा, सामग्री सर्व बारीक केलेली आहे। हे बघा, गूळ छान पिघललेला आहे। आता ती सर्व सामग्री गूळ पिघलल्यानंतर मिक्स करून घ्यायची। बघा, तुम्हाला दाखवते मी आता। गूळला थंड होऊ द्यायचं नाही, गरम गूळमध्येच ते सर्व मिश्रण मिक्स करायचं। आणि जर आपल्याला कमी वाटला गूळ तर आणखी टाकून घ्यायचा। आपल्यानुसार, कोणी गोड खातं, कोणी फिक्कं खातं, त्यानुसार टाकून घ्यायचं। थंडीच्या दिवसात गूळ छान असतो, म्हणून हे गुळाचे लाडू छान असतात, म्हणून त्यामध्ये गूळ टाकायचा। बघा, छान मिक्स करून घेतलेलं आहे। कमी वाटला की आपण पुन्हा टाकून घ्यायचा। आणि खाली वगैरे थोडंही कढईला लागू द्यायचं नाही, नाहीतर आपले लाडू व्यवस्थित लागणार नाही। बघा, अशा तऱ्हेने छान मिक्स करून घ्यायचं। ते मिक्स झालं, हलकंसे कोमट राहिलं, तेव्हाच आपण लाडू बांधायचे। या मिश्रणमध्ये 50 लाडू बनतात, बघा या तरीकेने। छानपैकी मिश्रण गॅसवरती गरम असतानाच मिक्स करून घ्यायचं, मंद आचेवरती। आणि मग गॅस बंद करायची आणि पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आणि या तऱ्हेने मग लाडू बांधायचे। बघा, मी तुम्हाला बांधताना दाखवते। बघा, असे छान लाडू बांधून घ्यायचे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायला नको। बघा, किती छान लाडू बनलेले आहेत आणि खाण्यामध्ये पण पुष्कळ टेस्टी आहे आणि पौष्टिक पण आहे, म्हणून तुम्ही पण बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।